आता पावसाळ्यात एक हा मस्त कुरकुरीत चकली. जयस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चकलीचा आवाज ऐका. तोडून पण दाखवते. तर चला पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. 600 ग्रॅम मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. मेजरमेंटच्या कपाने मोजायचं म्हटलं तर 4 कप इतका आपला हा तांदूळ आहे. तांदूळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले आहे. तांदूळ आपल्याला उन्हात अजिबात सुकवायचे नाही आहे. आता गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि मंद आचेवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला कलर बदलच तर भाजायचं नाही आहे, तर त्याचा कडकपणा आला पाहिजे इतकंच भाजायचं आहे. दाताखाली चावून बघायचं आणि जर कडक झाला तर मग आपल्याला असं कापडावरती सुकवून घ्यायचं आहे. आता तांदूळ भाजून झाले आणि मी ते कापडावरती पसरवून घेत आहे, कारण त्याला वाफेने घाम येतो आणि मग त्याला ओलसरपणा येतो आणि मग ते वाक्कस होतात. खाली पेपर अंथरून घेतला आहे, वरून कापड टाकलं आहे आणि आता गरम असल्यामुळे मी चमच्यानेच असं पसरवून घेतलेलं आहे. पसरवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याला ओलसरपणा येणार नाही. आता आपण परत जे शिल्लक राहिले तांदूळ आहेत 2 कप ते पण आपण भाजून घेणार आहे. मी 2 बॅचेसमध्ये तांदूळ भाजून घेतले आहेत. आता मेजरमेंटने म्हटलं तर आपल्याला 2 कप इतकी चण्याची डाळ घ्यायची आहे. वजनी मापामध्ये म्हटलं तर 300 ग्रॅम आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला मंद गॅसवरच अशी छान भाजून घ्यायची आहे. कलर अजिबात बदलू द्यायचा नाही. मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तिला भाजून घ्यायची आहे. चण्याची डाळ भाजायला थोडा ह्या दिवसामध्ये वेळ लागतो. तर मला इथे बघा आता 6 ते 7 मिनिट मंद गॅसवर लागलेले आहेत. आता तीसुद्धा मी अशी कापडावरती पसरवून घेतलेली आहे. आता इथे 100 ग्रॅम मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा आपण तशीच भाजून घ्यायची आहे. तुम्ही अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मंद आचेवरच आपल्याला सर्व साहित्य भाजायचं आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मस्त असं भाजून घेत आहे. थोडासा हलका हलका कलर बदलतो, फार असे चटके लागू द्यायचे नाही आहे आपल्याला. बघा आता डाळसुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. चण्याची डाळ माझी घरची होती त्याच्यामुळे पुसायचं काही काम पडलं नाही. पण ही डाळ जी आहे मार्केटमधून आणलेली आहे. आता मुगाची डाळ घेतलेली आहे, तीसुद्धा 100 ग्रॅम घेतलेली आहे. तीसुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे. पोहेसुद्धा आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. पोहे लगेच भाजले जातात. नंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. तोसुद्धा असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपल्याला साबुदाण्याची साईज मोठी झालेली दिसते आणि दाताखाली दाबून बघायचा साबुदाणा छान असा कटकन वाजला म्हणजे आपला साबुदाणा छान भाजला गेलेला आहे. आता साबुदाणासुद्धा मी अशाच प्रकारे भाजून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते. साबुदाण्याची साईज ही मोठी झालेली आहे, मस्त असा फुललेला आहे. मेजरमेंटच्या कपाने पाऊण कप इतकं मी धणे घेतलेले आहे. वजनी मापामध्ये 100 ग्रॅम धणे घेतलेले आहे. धणे पण लगेच भाजले जातात. मस्त खमंग वास येईपर्यंत धणे भाजून घेतलेले आहे. नंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहे. वजनी मापामध्ये 10 ग्रॅम असतील. तर चला आता बघा मी तुम्हाला दाखवते मी धान्य कसं सगळं सुकवून घेतलेलं आहे. मस्त असं कापडावर पसरवून द्यायचं आहे आणि छान गार होईस तर आपल्याला त्याला कापडावरच राहू द्यायचं आहे. बघा असं मस्त पसरवून घ्यायचं. किती सुंदर कलर दिसत आहेत ना. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला जास्त आनंद होईल. आता अशा प्रकारे गार झालं का बघून घ्यायचं. सर्व डाळींना हात लावून बघितलं, डाळी मस्त गार झालेल्या आहेत आणि आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. मेड इन इंडियाची माझ्याकडे चक्की आहे, ती ऑल इन वन आहे. यामध्ये मी आता सर्व साहित्य आपलं टाकून घेतलेलं आहे. या चक्कीमध्ये तुम्ही सुकं धान्य, ओलं धान्य किंवा मसालेसुद्धा दळू शकता. आता बघा इथे वजनी मापामध्ये 1204 ग्रॅम इतकं आपलं पीठ भरलेलं आहे. आता मी इथे मेजरमेंटच्या कपाने 200 ग्रॅम पीठ घेत आहे. असं तर मोजून घेतलेलं आहे 200 ग्रॅम. वजनी मापामध्ये 2 कप इतकं आपण पीठ घेतलेलं आहे.
आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आपण 2 कप इतकं पीठ घेतलेलं आहे, म्हणून मी ते 1.5 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. वजनी मापामध्ये 300 ml इतकं आपण पाणी घेतलेलं आहे. तर पाण्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहे. इथे मी 1 चमचा तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता. थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. पाव चमचा हळद कमीच घालायची आहे. मस्त 2 चमचे इतके तीळ घेतलेली आहे. तीळमुळे खूप छान स्वाद येतो. नंतर इथे पाव चमचा हिंग घातला. हिंग पण घातल्याने खूप छान चव येते. 2 चमचे मी अमूल बटर घातलेलं आहे. तुमच्याकडे साधं बटर असेल तर ते सुद्धा चालेल. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यातच मी ओवा घालून घेतलेला आहे. 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे. बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. गॅसचं बटन मी बंद केलेलं आहे. आता उकळी आपली शांत झालेली आहे. यामध्ये आपण जे 2 कप पीठ घेतलेलं आहे ते पीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि उलथणीच्या साहाय्याने मी आता सर्व पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घेणार आहे. पाणी गरम असतानाच आपल्याला पीठ मिसळायचं आहे. बघा असं मस्त वरून अजिबात पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, कारण प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पाणी न घालताच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता मी खाली गॅसच्या खाली याला उतरवून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेलाचा हात लावून घेणार आहे आणि चांगलं मळून घेणार आहे. गरम असल्यामुळे उलथणीनेच मी त्याला मिक्स केलेलं आहे. आता थोडं कोमट झालेलं आहे. आता मी हाताने भिजवून घेत आहे. बघा पाण्याचा मी अजिबात हात लावलेला नाही. फारच कडक वाटलं तुम्हाला तरच पाण्याचा हात लावा. कारण तुमचं पीठ जर पातळ झालं ना तर त्या चकलीला काटे अजिबात येणार नाही. पीठ आता मळून झालेलं आहे. साचा घेतला आहे आणि स्टारची जाळी घेतलेली आहे. आता आपण साच्याला ही जाळी लावून घेणार आहोत. नंतर आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने, जेणेकरून पीठ चिकटणार नाही. आता साच्याला मी इथे तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घट्ट असा तो आपण जो गोळा तयार केलेला आहे तो असं दाबून दाबून मस्त भरून घ्यायचा आहे. आता मी इथे लांबोळका गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो साच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता वरून आपण अजून पीठ टाकून छान असं दाबून दाबून पीठ भरायचं आहे, जेणेकरून मध्ये गोळा आपला पोकळ राहणार नाही आणि चकलीमध्येच तुटणार नाही. म्हणून आपल्याला पीठ अगदी छान वरून दाबून दाबून भरायचं आहे. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. ताटाला आपण थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊ. तुम्ही छोट्या छोट्या प्लेट घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता. त्यावर आपल्याला चकल्या अशा पाडून घ्यायच्या आहेत. मदतीला कोणी असेल तर तुम्ही जास्त पीठ भिजवू शकता आणि मदतीला कोणी नसेल तर 2-2 कप इतकंच पीठ भिजवा, कारण मग ते पीठ नंतर थंड होऊन कडक होऊन जातं. त्यासाठी आपल्याला झेपेल इतकंच पीठ आपल्याला भिजवायचं आहे. आपल्याला इथे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. पहिलं टोक चिटकवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि बघा शेवटचा जो टोक येतो आपला तो सुद्धा आपल्याला शेवटच्या इथे चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे चकली उचलताना तुटणार नाही. अशा प्रकारे मी आता चकल्या पाडून घेत आहे. बघा पटापट चकल्या पडतात, काही वेळ लागत नाही. तुम्ही घरामध्ये असं पीठ तयार करून ठेवा आणि हवं तेव्हा गरमागरम चकल्या तळून घ्या. असं कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. जर तुम्ही कोमट तेलामध्ये चकली सोडली तर ती एकतर तुटू शकते किंवा तेलकट तरी होऊ शकते. म्हणून तेलाचं टेम्परेचर हे योग्य प्रमाणात असलं पाहिजे. एक छोटासा गोळा घ्यायचा, तेलामध्ये सोडायचा आणि त्याला लगेच बबल्स आले म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण या तेलामध्ये बघा तुकडा सोडला आणि तो मस्त पटकन वर आलेला आहे, म्हणजे तेल छान तापलेलं आहे. आता एक एक करून आपल्याला चकली त्यात सोडायची आहे. 3 ते 4 चकल्या सोडायच्या, फार गर्दी करायची नाही. हळूवारपणे आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत. आता हे बबल्स जे दिसत आहेत आपल्याला, हे बबल्स पूर्ण शांत झाल्याशिवाय आपल्याला चकली पलटी करायची नाही आहे, कारण जर तुम्ही लागलीच चकली पलटी करायला गेल्या तर ती तुटू शकते. तर चला चकली तळल्या जाते, तोपर्यंत पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मुलांना शाळेत डब्याला द्यायला चकल्या खूप छान असतात आणि मुलं आवडीने खातात किंवा आपली छोटी मोठी भूक असते चहासोबतसुद्धा आपण या चकल्या खाऊ शकतो.
केव्हाही आपण एन्जॉय करू शकतो. बघा, मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुमची चकली फसायला नको. तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट चकली जमली पाहिजे आणि कोणीही विचारलं पाहिजे की तुम्ही चकली कशी केली, खूपच छान झाली. चकली आता आपण पलटी करून घेणार आहोत. मस्त सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. खूप अशी ब्राऊन होऊ द्यायची नाही. जर जास्त ब्राऊन झाली तर ती आपल्याला खाताना अशी कडवट लागेल, करपलेली लागेल. तर शक्यतो दिवसा करा, म्हणजे कलर छान कळतो. रात्रीच्या वेळेमध्ये कलर थोडासा कमी जास्त होऊ शकतो. दिवसा केली तर त्याचं म्हणजे कलर आपल्याला अगदी परफेक्ट कळतो. बघा, मस्त असा कलर आलेला आहे. अजून बबल्स आहेत. बबल्स आपल्याला पूर्ण शांत होऊ द्यायचे आहेत आणि मगच आपल्याला चकली बाहेर काढायची आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला चकल्या पाडून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. आधीच्या चकल्या पूर्ण बाहेर काढल्याशिवाय दुसऱ्या चकल्या आपल्याला तेलात सोडायच्या नाहीत. आपण जर नवीन चकली तेलामध्ये सोडली तर मग तेलाचं जे टेम्परेचर असतं ते डाऊन होतं आणि तेल गार होतं. आता मी इथे ताराचा झारा घेतलेला आहे, तसं ते तेलकट अजिबात होत नाही. पण तरी मी झाऱ्यावरती चकली काढून घेतलेली आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये या ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. आपण ज्या चकल्या केलेल्या आहेत दुसऱ्या, त्या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आता मी सर्व चकल्या तळून घेणार आहे. मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली चकली तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी सर्व चकल्या मस्तपैकी तळून घेतलेल्या आहे. खमंग असा सुगंध सगळ्या घरामध्ये दरवळलेला आहे. असं झालं आहे केव्हा चकली तोंडात जाते. तर बघा, आता मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. 2 कप पिठापासून आपल्या भरपूर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. आवाज ऐका, किती खुसखुशीत झाली आहे. काय मग, दिवाळीची वाट कसली बघता? पटकन चकल्या बनवायला घ्या आणि पावसामध्ये चहासोबत चकलीचा आनंद घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.